मी नावऱ्याच्या बाबूराव पाटलांची थोरली सून. तर आमच्या सरांची अशी अट होती की जर मला शाळेमध्ये तुला नोकरी मिळाली माझ्या तरच तू नोकरी करायची, अन्यथा नोकरी करायची नाही. 1 वर्ष मी करड्यालाही नोकरी केलेली होती आणि त्यावेळेला विशेष करून सरांच्या मातोश्री, नानांच्या मातोश्री ह्या ज्या होत्या त्यांच्या शेजारी मी राहत होते. आणि त्या काळचा गोषा पद्धतीचा जो परिणाम होता तो मी माझ्या आईचं जे एक ऋण फेडलेलं आहे अमृतपाल नावाच्या पुस्तकात त्याच्यात उल्लेख केला की त्या गोषा पद्धतीमध्ये तिथे असं त्या म्हणायचे, पाटलीनबाई तुम्ही पदर डोक्यावर घेऊनच शाळेत गेला पाहिजे. मी तेही केलं. खाली उतरले वाड्याच्या तर त्या म्हणल्या नाही बाई इथे लोक नावं ठेवतील, तुमच्या पाहुणीत पाय चप्पल घालायची नाही गावामध्ये. मी तेही मानलं कारण 1973चा दुष्काळ होता आणि मला नोकरी करणं भाग होतं. अशा वेळेला जेव्हा शिवण्यामध्ये मला प्रथम मिळाली त्यावेळेला 2 व्यक्तींचे ऋण पुण्यामधले, एक सरांच्या ज्या आत्या आहेत सुगंधाबाई अमृतराव थोरात आणि दुसरे म्हणजे नाना देशमुख आणि हे सर, या तिघांनी जे आमच्या कुटुंबाला सहकार्य केलं ते आम्ही 7 पिढ्यापर्यंत विसरणार नाही. सरांचं अगदी गौप्यस्फोटातलं एक वाक्य आता मला सरही ओरडतील आमचे, पण मला सांगावं वाटतं. सारखी मला त्याची आठवण होती. ती आठवण अशी होती की माझी शेवटची एक 6-7 वर्ष आयुष्यातली राहिलेली होती. मी 25 वर्ष सेवा केली होती आणि सरांनी, राजूच्या वडिलांनी म्हणजे माणिकरावांनी मला हळूच येऊन कानात सांगितलं निघता निघता, शाळा सुटली शुक्रवारची आणि ते म्हणजे उद्या तुम्हाला ऑर्डर मिळणार आहे इथून. अट अशी होती की शाळा सुटली तर माझी नोकरी जाणार होती आणि उद्या तर बदली होणार आहे. त्यांनी सांगितल्यावर अगदी रात्री 11-12 वाजता मी नानांना फोन केला. मला असं असं सगळं झालेलं आहे, मला उद्या बदलीची ऑर्डर मिळते, मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण मला कळालं. सरांनी सांगितलं होतं कुणालाही सांगायचं नाही, मी सांगितलं म्हणून. मोठं पुण्याचंच काम केलं माझ्या दृष्टीने. कारण महिलांच्या अडीअडचणीत उभे राहणारी ती खरी देवमाणसं असतात. देव आहे की नाही तो मंदिरात असेल आपण बोलू नये, रामकृष्ण हरी माऊली सगळे भक्तिभावना करतात, पण माणसातला देव मला तिथे पाहायला मिळाला. आणि मग रात्री 12 वाजता नानांचा येऊन सल्ला घेतला. नानांच्या कुटुंबाने खूप आम्हा दोघांना सहकार्य केलं. आणि मग पुढची चक्र कशा हल्ली ते नानांना सर्व इतिहास माहिती आहे, सरांना इतिहास माहिती होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच माजी शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे साहेब 7 वाजता त्या शिवण्याच्या हायस्कूलमध्ये आले आणि त्यांनी सर्वांचा इंटरव्ह्यू घेतला. जर आम्ही 100चा स्टाफ होता इंटरव्ह्यू घेतल्यासारखं विचारलं. आणि मला जेव्हा विचारलं की अहमदनगरचे दादाभाऊ कळमकर तुमचे कोण, म्हटलं माझे थोरले बंधू आहेत. सख्खे आहेत का? हो सख्खे आहेत. असं काय झालं की तुम्ही त्यांचा फोन रात्री मला 2ला आला आहे. म्हटलं माझी बदली झाली असं मला कळलं आहे. दाखवा म्हणले ऑर्डर. नाही मला फक्त कळलं, म्हटलं उद्या सकाळी मला त्या ऑर्डर मिळणार आहे असं कळलं. पुढचं खूप मोठं रामायण होतं. माझी बदली झाली नाही, कॅन्सल झाली. कारण एकही दोघा नवरा बायकोंना शाळेमध्ये मिळाले नाही. 30 वर्षाच्या सेवेमध्ये कठीण प्रसंगातून अडचणीतून आम्ही इथे कोथरूडमध्ये जे वास्तव्य केलं, या देशमुख परिवाराचं आणि थोरात परिवाराचं आम्हाला एवढं झालं म्हणजे खरंच सांगणं सोपं नाही. आणि दुसरा एक होता म्हणजे आता बोलते की माझं BEd असताना पगार त्यावेळेस 400-500 रुपये असायचं शिक्षकाला आणि मी BEd करत होते. BEdच्या वेळेचं जे सहकार्य आहे ते नानांनी केलेलं आहे. पहा की मला वर्गात झेरॉक्स वाटवायच्या होत्या आणि त्यासाठी खूप सारा खर्च येणार होता. तर त्यांनी लगेच संध्याकाळी दादांना सांगितलं की हे सगळे कागद जे काही पाहिजे खर्च पाहिजे ते मी केले नाही, तुम्ही तो घेऊन जा. म्हणजे असे बारीक क्षण असतात पण ते ऋण न फेडता येण्यासारखे असतात. तसेच या सरांनी केलं आणि तिथे मी 30 वर्ष नोकरी केली. ती 2 नातेवाईकांच्या सोबतच केली. तुभा देशमुख आणि आपले माणिकराव सर खूप खेळीमेळीने ते वागलेले. त्यावेळेस तिथे मला जाणवलं पण नाही, जाणीव व्हायची की हे आपले पाहुणे आहेत. परंतु त्यांनी इतकं सांभाळून घेतलं त्या शिवणे हायस्कूलमध्ये मला की जो काही शिक्षकांना त्रास होतो तो अजिबात मला त्या शाळेमध्ये झालेला नाही आहे. आणि माझ्या यजमानांची इच्छा पूर्ण झाली की जर माझ्या शाळेत राहिली तू तरच नोकरी करायची, अन्यथा करायची नाही. अशा प्रकारचं जे सहकार्य आहे ते या देशमुख परिवाराकडून करण्यामध्ये असतानाही मला खूप सहकार्य झालेले आहे. सगळे पाहुणेच आहेत आपले. आणि अशा प्रकारच्या वातावरणामध्ये त्या काळामध्ये इतिहास घडलेला आहे तो गोषा पद्धतीवर मी लेखसुद्धा टाकलेले आहेत.
तिसरीनं बाहेरही पडायचं नाही, अशाही परिस्थितीने तिने काम केलं आणि मला जे सहकार्य झालं की आज आमचं जे कुटुंब उभं राहिलेलं आहे ते देशमुख परिवार आणि थोरात परिवार यांच्या सहकार्यामुळे राहिलेलं आहे. तर अशा या आजच्या दिवशी मी सर्वांच्या पुढे नतमस्तक होते आणि त्यांना चिरशांती लाभो, त्यांच्या कुटुंबाला सुख समृद्धी लाभो एवढंच सांगून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.